चला वाचा. कोण कोण पार्टनर आहे? राम, लक्ष्मण अँड भरत. आणि रेशो काय आहे त्यांचा? 2:1. लिहू नका मग. राम, लक्ष्मण आणि भरत. रेशो आहे त्यांचा 2:1. 2:1 ला फ्रॅक्शन मध्ये कसं लिहितो आपण? 2/5, 2/5, 1/5. बरोबर. आता यापैकी डेथ कुणाची झाली? म्हणजे याची डेथ झाली तिसऱ्या नंबर. आता आपण शोधत असतो की ज्याची डेथ झाली ते किती महिन्यात झाले. तर वर्ष संपलं आपलं 31 मार्च है ना. डेथ झाली म्हणजे 31 जुलै. मग एप्रिल, मे, जून, जुलै किती मंथ? 4 मंथ. ऍडजस्टमेंट नंबर 1 रिव्हॅल्युएशन. चला काय काय रिव्हॅल्युएशन केलं पहा त्याच्यामध्ये दिलाय. बिल्डिंग नंबर काय होता? बिल्डिंग वर स्टॉक झाली पहिली. आता वाचा सेकंड नंबरची. डाउटफुल डेट ऍट 10%. आरडीडी. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये पहा ओल्ड आरडीडी किती आहे? 3000. आता न्यू आरडीडी किती आहे? 10%. मग 10% कायच्यावर घेत असते? इनर व्हॅल्यूवर की आउटर व्हॅल्यूवर? मग इनर मध्ये 50,000 आहे त्याच्यावर 10% होईल. ओल्ड वाली 3, न्यू वाली मोठी आहे मग डेबिट साइड येईल. चला डेटरवर नंबर टाका. नेक्स्ट पुढची आउटस्टँडिंग रेंट. मग रेंट टाका त्याच्यात. काय म्हणते? आउटस्टँडिंग रेंट रीपेड. पेड केला म्हणते. मग रेंट किती होता? पेड किती केला असं? 3,000. 3,000 ना. हा मग पेड केला म्हणजे पैसा. चला नेक्स्ट वाचा पुढची. गुडविल व्हॅल्यू ₹60,000. मग पहिले तर काल पण शिकलो आपण असा क्वेश्चन. आज कालच्या पेक्षा थोडासा चेंज आहे. काय म्हणजे बॅलन्स शीट मध्ये पहा आधीचं गुडविल किती आहे? 45. हे जे गुडविल आहे हे डेथ होण्याच्या आधीच आहे. किती? 45. आता ऍडजस्टमेंट मध्ये म्हणते का गुडविल व्हॅल्यू ₹60,000. मग आपण ही कशी वर्किंग नोट बनवत असतो? कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. तर गुडविल कॅल्क्युलेट करायला लागत नाही. ऑलरेडी आपल्याला सांगितलं आहे की आपल्या फर्मचं गुडविल किती आहे? 60,000. मग आता काय झालं? इथं गुडविल सांगितलंय 60,000 आणि बॅलन्स शीट मध्ये गुडविल आहे 45,000. मग अशा वेळेस काय लॉजिक लावायचं की डेथच्या आधीचं गुडविल किती आहे? डेथच्या नंतरचं किती आहे? तर गुडविल काय झालं? इन्क्रीज. आता कितीने इन्क्रीज झालं तर असं बायोलॉजिकल 15. त्याचं जनरल गोष्ट आहे. कितीने इन्क्रीज झालं? काल कसं होतं का ओनली डेथ झालेल्या पार्टनरचा शेअर रेज करा म्हणे. आज आपल्याला असं काही सांगितलं आहे. मग आज आपलं गुडविल कितीने इन्क्रीज झालं? तर हे कुणाचं इन्क्रीज झालं? इंडिव्हिज्युअलचं का पूर्ण फर्मचं? मग हे 15,000 तीनही पार्टनरला डिवाइड करा. रेशो होता 2:1 म्हणजे 15,000 मल्टिप्लाइड बाय 2/5. आन्सर होते 6. इथं कसं 15,000 मल्टिप्लाइड बाय 2 डिवाइडेड बाय 5 6. इथे कसं 15,000 मल्टिप्लाइड बाय 1 डिवाइडेड बाय 5. समजलं काय? काल फक्त कोणाचा शेअर काढला होता? डेथ झालेल्या पार्टनरचा. आज गुडविल कितीने इन्क्रीज झालं? कोणाचं इन्क्रीज झालं होतं? फर्मचं. मग पूर्ण फर्मला डिवाइड करू. गुडविल वाला समजलं. चला नेक्स्ट ऍडजस्टमेंट वाला नंबर पुढचा. हा एवढ्या भरत शेअर इन प्रॉफिट टिल डेथ. मग आता आपण दुसरी वर्किंग नोट बनवू. भरत शेअर इन प्रॉफिट.
वाचली ना, भरत shares in profit is to be calculated on the basis of profit of 30,000. म्हणजे डायरेक्ट आपण असं लिहू शकतो की 1 इयरचं प्रॉफिट किती, 30,000. आता काढा लागते आपल्याला जेवढ्या दिवसानं डेथ झाली तेवढ्या दिवसानं. तर डेथ किती दिवसानं झाली, तर 4 month प्रॉफिट 30,000 मल्टिप्लाइड बाय 4 डिवाइडेड बाय 12 किती होईल सांगा, 10,000. हे किती दिवसाचं झालं, हे किती दिवसाचं झालं, पण कोणाचं झालं. आता म्हणजे जर याच्यातलाही शेअर करायला लागते. हे 10,000 कोणाचं आहे, मग आता आपल्याला पाहिजे भरत शेअर. कोणाचा शेअर, चला 10,000 मल्टिप्लाइड बाय भरतचा शेअर किती आहे, 1/5. 5 + 5 5 × 2 = 10 किती झाले, 2. हे झालं गुडविल आणि ते झालं प्रॉफिट. आता वाचा नेक्स्ट ऍडजस्टमेंट झाल्या. आता आपण पहिलं अकाउंट कोणतं बनवू, कॅश किंवा बँक अकाउंट मध्ये सगळ्यांना. चला बँक अकाउंट मध्ये सगळ्यात पहिले काय लिहायचं, जरा सांगा किती आहे, 35. आता बॅलन्स लिहिल्यानंतर रोकडे साहेब आपला एक रूल आहे, पैसे जर आले तर डेबिट साईड आणि गेले जरा शोधा कोणत्या ऍडजस्टमेंट मध्ये पहा पैसे आले आहे काय, पैसे गेले आहे का बा, हो. तिसऱ्या नंबरवर जाऊ होते आउटस्टँडिंग रेट रीपेड. मग आउटस्टँडिंग रेट आपण पेड केला, पैसा कोणती साईड, आउटस्टँडिंग रेट किती पेड केला असेल. अजून शोधा कुठं पैसे आले काय गेले काय. मग बँक अकाउंट संपलं, टोटल करून घेऊ 35,000. याच्यामधून 3,000 मायनस उरले 32. त्याला नाव काय देऊ, बाय बॅलन्स. आता सेकंड नंबरचं अकाउंट कोणतं असते, यात असे एंट्री घ्यायला लागते ज्या इन्क्रीज झाल्या किंवा डिक्रीज झाल्या. तर पहिले लायबिलिटी साईडला चला, पहा बरं त्यातलं काय इन्क्रीज आणि डिक्रीज वाटते, काहीच इन्क्रीज नाही झालं. आता असेट साईडला चला, बिल्डिंग किती होती, 1,20,000 आणि त्याला किती लावा म्हणे, 1,00,000. बिल्डिंग काय झाली, डिक्रीज. आणि डिक्रीज झाली असेल तर कोणत्या साईडला, बिल्डिंग अकाउंट कितीने डिक्रीज होईल, बरोबर आहे. चला बिल्डिंग नंतर स्टॉक किती होता, 48 आणि लावा मध्ये 50. काय झाला, इन्क्रीज. आणि इन्क्रीज झाला तर कुठं घेऊ, कितीने इन्क्रीज झाला, स्टॉक नंतर काय, डेटर्स. तर डेटर बद्दल हे इथे केलं आहे आपण. ओल्ड आर्टिकल किती आहे, न्यू वाली. आपल्या कामाची कोणती, न्यू वाली मोठी असेल तर डेबिट साईड आणि छोटी असेल, आपली न्यू वाली मोठी आहे मग कुठे येईल, तो डेटर्स अकाउंट. आणि व्हॅल्यू लिहिताना त्या दोघांचा किती येईल. अजून शोधा काय इन्क्रीज डिक्रीज आहे, समजलं. चला टोटल करू, प्रॉफिट येते की लॉस येते. ही टोटल झाली 20 आणि 2 22 22. याच्यातून मायनस 2 किती उरले, याला नाव देऊ आपण लॉस. काय नाव देऊ, आता हा लॉस सर्वांना राम, लक्ष्मण आणि भरत काय रेशो आहे यांचा, 2:1. 8,000 8,000 4,000 8,000 8,000 4,000. बरोबर आहे. आता बघू आपण पार्टनर्सचे कॅपिटल अकाउंट. पहिला कोण, दुसरा आणि तिसरा. कॅपिटल अकाउंट मध्ये आपले टोटल असे किती पॉइंट्स आपण लक्षात ठेवतो, 4.
कॅपिटल अकाउंट बनवताना मोड साहेब सगळ्यात पहिले कॅपिटल अकाउंटचं बॅलन्स लिहायचं. आणि बॅलन्स लिहायसाठी 2 हिंट सांगितले होते मी. एक, जर ती आपली असेट असली तर बॅलन्स डेबिट साइड घ्या, आणि जर ती आपली लायबिलिटी असली तर बॅलन्स. मग कॅपिटल आपली काय आहे? लायबिलिटी. तर बॅलन्स कुठे येईल? चला सांगा, रामचं बॅलन्स सांगा. 90,000. नंतर लक्ष्मणचं सांगा 1,00,000. आणि नंतर भरतचं सांगा 60,000. असे टोटल किती पॉइंट आहे? 4. पहिले कॅपिटल अकाउंटचं काय लिहिलं? आता एंट्र्या, तर 2च एंट्र्या डिवाइड होत असते. एक रिझर्व आणि एक प्रॉफिट अँड लॉस. तर लायबिलिटी साइडला बा रिझर्व आहे. किती? सर्वांना डिवाइड होईल 10,000, 10,000, 5,000. इथेही तसंच. ऑसेट असली तर डेबिट साइडला घ्यायची, लायबिलिटी असली तर क्रेडिट साइड. मग जनरल रिझर्व कोणत्या साइडला आहे? मग कोणत्या साइडला घेऊ? पहिल्याला 10, दुसऱ्याला पण 10 आणि तिसऱ्याला 5. पहिले लिहिलं, मग एंट्र्या. आता तिसरा पॉइंट, डेबिटच्या एंट्र्या क्रेडिट, क्रेडिटच्या एंट्र्या डेबिट. चला इथं पहा, बँक अकाउंट मध्ये कुणाचं नाव आहे? मग बँक अकाउंट संपलं. आता रिव्हॅल्युएशन मध्ये पहा, इथे कोण आहे? राम. कुठे होता? क्रेडिट साइडचा कुठे? कोणाच्या अकाउंट मध्ये? आणि ज्या अकाउंट मधून आपण एंट्री लिहिली त्या अकाउंटचं नाव कुठून घेतली? मग काय नाव लिहायचं? किती रुपये? आता कोण आहे? लक्ष्मण. कुठे होता? क्रेडिटचा कुठे? आणि पुन्हा कोणत्या अकाउंट मधून घेतली? मग काय नाव लिहू? किती? आता आहे भरत. भरत कुठे होता? क्रेडिट साइडचा कुठं जाईल? कोणाच्या अकाउंट मध्ये? आणि पुन्हा काय नावानं लिहू? सांगा पैसे सांगा. 4,000. पहिले लिहिलं, मग एंट्र्या डेबिटच्या, क्रेडिटच्या. आता 4th नंबरचा पॉइंट आहे की यांच्यापैकी जर कुणी असेट घेतली तर डेबिट साइड आणि लायबिलिटी घेतली तर. चला, राम, लक्ष्मण, भरत यांच्यापैकी कोण असेट घेतली आहे काय? मग 4था पॉइंट होत नाही. आता काय करायचं? ज्या पार्टनरची डेथ झाली त्याच्या हिश्श्याचं गुडविल. पण इथे काय झालं, आपण त्याच्या हिश्श्याचं काढलं का पूर्ण फर्मचं? सर्वांना डिवाइड केलं ना? केलं ना? जुनं गुडविल किती होतं? 45,000. नवीन गुडविल किती लावा? 60,000. म्हणजे गुडविल काय झालं? इन्क्रीज. कितीने? म्हणजे बॅलन्स शीट मध्ये किती काढायला लागलं? 60,000. असं कुठं होईल? बॅलन्स शीट मध्ये होईल. जुनं किती? नवीन किती? इन्क्रीज कितीने झालं? आणि हे सगळ्यांना ते इथं आपण ऑलरेडी केलेलंच आहे. मग रामच्या अकाउंट मध्ये किती जाईल? कोणत्या साईडला? त्याला नाव द्यायचं गुडविल अकाउंट 6,000. आता दुसरं, लक्ष्मणच्या अकाउंटला किती जाईल? 6,000. आणि भरतच्या अकाउंटला किती जाईल? 3,000. ही झाली या गुडविलची पहिली एंट्री त्यांच्या कॅपिटल अकाउंट मध्ये. रामची 6, लक्ष्मणची 6 आणि भरतची 3. आणि याची सेकंड एंट्री होते न्यू बॅलन्स शीटच्या असेट्स आहे. हे आपण 15,000 ऑलरेडी लिहिले, बरोबर. आता ज्या पार्टनरची डेथ झाली त्याच्या हिश्श्याचं प्रॉफिट किती आलं? तर याच्या पण एंट्री किती करायच्या? 2. 1
झालेल्या पार्टनरच्या क्रेडिट साईडला, आणि त्याला नाव काय द्यायचं? सस्पेन्स अकाउंट. किती? 2000. ही झाली सस्पेन्सची. आणि याची सेकंड एंट्री करायची न्यू बॅलन्स शीटच्या असेट साईडला, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. किती? 2000. बरोबर आहे. चला अजून कोणत्या कोणती एंट्री राहिली का त्यातली? मग आपण एक एक अकाउंट क्लोज करू, टोटल करून बॅलन्स काढून घेऊ. चला पहिले रॅमचं अकाउंट क्लोज करू. 90 आणि 10 100 आणि हे 6 106 1,06,000. यातून मायनस 8,000 उरले 98. आणि याची डेथ झाली का? मग हा पार्टनर कंटिन्यू राहणार आहे, तर याला नाव द्यायचं टू बॅलन्स. आता लक्ष्मणच्या अकाउंटची बघ. 1,00,000 आणि हे 10 आणि 6 1,16,000 116. आणि 1,16,000 मधून 8,000 मायनस 108 1,08,000. आणि याची डेट आहे, मग हा कंटिन्यू राहणार आहे, याला काय नाव द्यायचं? टू बॅलन्स. आता लास्ट वाल्या पार्टनरची अकाउंटची टोटल 60 आणि 5 65 आणि 3 68 आणि 2 70 70,000. 70,000 मधून 4,000 मायनस 66. आणि या पार्टनरची डेथ झाली आहे, मग याला नाव द्यायचं एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. आता हे एक्झिक्युटरचं लोन अकाउंट कुठं जाईल? लायबिलिटीज आहे. बरोबर. आता काय बनवायची आहे ते तुम्ही बनवा. ठीक आहे ना. चला बनवा मग काय.